नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नागदेवता महाराजांचा विजय असो. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, जर तुमची रास वृश्चिक असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण येणारा काळ तुमच्यासाठी साधा सुद्धा नाही. नागपंचमीच्या आधी तुमच्या आयुष्यात अशी काही अनपेक्षित घटना किंवा मोठा बदल घडवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत केलेल्या संघर्षाचा अर्थ समजेल. गेल्या काही दिवसांपासून एखादे काम अडकले असेल, एखाद्या व्यक्तीमुळे मनस्ताप होत असेल, पैशांची अडचण जाणवत असेल किंवा मनात एकच प्रश्न असेल, माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार? तर वृश्चिक राशींच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी एक नवीन वळण घेऊन येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही बराच काळ वाट पाहत आहात, त्याच विषयातून अचानक सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय तुमचा फायदा कमी करू शकतो आणि संयमाने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. वृश्चिक राशीचा स्वभाव. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये अनेक विचार असतात. तुम्ही कोणावर सहज विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास ठेवला की त्या व्यक्तीसाठी शेवटपर्यंत उभे राहता. याच स्वभावामुळे कधीकधी तुम्हाला लोकांकडून दुखापत होती. तुम्ही स्वतःचे दुःख प्रत्येकाला सांगत नाही, मनात सगळे ठेवता आणि म्हणूनच अनेक वेळा लोकांना तुमच्या संघर्षाची कल्पनाही नसते. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याचे संकेत दिसत आहेत. नागपंचमी आधी मोठा बदल. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी नागपंचमीच्या आधीचा काळ निर्णय आणि परिवर्तनाचा ठरू शकतो. ज्या विषयात अनेक दिवसांपासून संभ्रम आहे, त्या विषयात अचानक स्पष्टता मिळू शकते. एखाद्या व्यक्तीकडून फोन येणे, एखाद्या जुन्या कामाची बातमी मिळणे, पैशांशी संबंधित अडकलेले काम पुढे जाणे किंवा अचानक नवीन संधी मिळणे, यापैकी एखादी घटना तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकते. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक बदल वाईट नसतो. काही वेळा देव आपल्या आयुष्यातील चुकीचा व्यक्ती किंवा चुकीची परिस्थिती दूर करतो, तेव्हाच नवीन संधीसाठी जागा तयार होते. म्हणून या काळात काहीतरी तुमच्यापासून दूर गेले तर लगेच घाबरू नका. कदाचित त्यामागेच तुमच्यासाठी मोठे कारण दडलेले आहे. पैशांच्या बाबतीत काय होणार? वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी संबंधित व्यक्तींशी शांतपणे संपर्क साधावा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन काम किंवा नवीन संपर्क मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाची नवीन जबाबदारी मिळू शकते. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग सापडू शकते. पण येथे एक महत्त्वाचा इशारा आहे. फक्त मोठा फायदा दिसतोय म्हणून कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कागदपत्रे तपासा, पैशांचे व्यवहार स्पष्ट ठेवा आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. घरातील वातावरण. घरातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. काही काळापासून दोन व्यक्तींमध्ये गैरसमज असेल तर तो कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरामध्ये धार्मिक वातावरण वाढेल. देवपूजा, मंदिरात दर्शन किंवा एखाद्या धार्मिक कार्याची संधी मिळू शकते आणि अशा वेळी तुमच्या मनाला एक वेगळीच शांतता जाणवेल. तुम्हाला यातून असे वाटेल, कदाचित आता माझा कठीण काळ संपत आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात संशयाला जास्त जागा देऊ नये. एखाद्या छोट्या गोष्टींचा मोठा गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराशी मनातले बोलून दाखवावे. गप्प राहून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करू नका. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादा नवीन व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र नात्याचा निर्णय घाईने घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि विचार समजून घ्या. नोकरी आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशींच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी बदलाचे संकेत दिसू शकतात. तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी कठीण वाटेल, पण पुढे हीच जबाबदारी तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधावा. त्यांच्याकडून काम मिळण्याची अपेक्षा नव्हती, तिथूनच एखादी संधी मिळू शकते. म्हणून या काळात कोणताही चांगला संपर्क दुर्लक्षित करू नका. कोणत्या व्यक्तीपासून सावध राहावे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा धोका बाहेरच्या शत्रूपेक्षा गोड बोलणाऱ्या व्यक्तींकडून असू शकतो. जो तुमच्या प्रत्येक गोष्टीत जास्त रस घेतो, तुमच्या पैशाबद्दल विचारतो, तुमच्या पुढच्या योजनांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, अशा व्यक्तीसमोर तुमची सर्व माहिती
उघड करू नका. विशेषतः तुमचे आर्थिक नियोजन, नवीन काम आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा. कारण काही वेळा आपली योजना पूर्ण होण्याआधीच ती सर्वांना सांगितल्यामुळे अडथळे निर्माण होतात. नागपंचमीचे आध्यात्मिक महत्त्व. नागपंचमी हा श्रद्धेचा आणि परंपरेचा दिवस आहे. या दिवशी नागदेवताचे पूजन केले जाते. वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी मन शांत ठेवून शिवपूजा आणि नागदेवताचे स्मरण करावे. महादेवाला जल अर्पण करणं, महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप करणे अशी साधी भक्तीची साधना करू शकता. जिवंत सापाला दूध पाजणे किंवा त्याला हाताळणे टाळा. परंपरेनुसार पूजन करताना प्रतिकात्मक पद्धत किंवा मंदिरातील अधिकृत पूजा करणेच योग्य आहे. एक साधी सेवा. नागपंचमीच्या निमित्ताने सकाळी स्नान करून महादेवाचे स्मरण करा. शक्य असल्यास शिवलिंगावर पाणी अर्पण करा. मनात म्हणा, हे महादेव, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र जपा. ही सेवा कोणतीही चमत्काराची हमी नसून श्रद्धा, सकारात्मकता आणि मन शांतीसाठी केली जाणारी साधना म्हणून करा. सोन्यासारखे दिवस काय येतील. वृश्चिक राशीच्या लोकांना, तुम्ही कदाचित अनेक वेळा कसा काळ पाहिला आहे जेव्हा तुमच्याकडे क्षमता होती पण संधी नव्हती, मेहनत होती पण परिणाम उशिरा मिळत होता, पैसा येत होता पण टिकत नव्हता. लोक तुमच्याबद्दल गैरसमज करत होते, पण प्रत्येक कठीण काळ आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा धडा असा आहे, संधी आली तर ती ओळखा, कारण येणाऱ्या काळात छोटी संधी मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकते. आज एक छोटं काम करा, मग त्यातून मोठा संपर्क मिळेल आणि पुढे त्या संपर्कातून तुमच्या आयुष्यात मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून कोणतेही प्रामाणिक काम छोटे समजू नका. एक विशेष संदेश. वृश्चिक राशीच्या लोकांना, नागपंचमीच्या आधीचा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. ज्याला तुम्ही शेवट समजत होता तिथूनच तुमच्या नवीन सुरुवातीची वाट तयार होऊ शकते. एखादी व्यक्ती दूर जाईल, एखादा जुना विषय संपेल, एखादी अडचण अचानक समोर येईल, पण त्यानंतरचा तुम्हाला एक नवीन मार्ग दिसू शकतो. म्हणून घाबरू नका. मन शांत ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण नशीब बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा योग्य संधी आली की योग्य निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, ओम नमः शिवाय. नागदेवता महाराजांची कृपा माझ्यावर राहो. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या वृश्चिक राशीच्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच राशी भविष्यक व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या परिवाराचा भाग बना. शेवटी एवढेच म्हणेन, हर हर महादेव. नागदेवता महाराजांचा विजय असो. श्री स्वामी समर्थ.